धुळ्यातील सराईत निक्की पंजाबीला एमपीडीए अंतर्गत नाशिक येथे 1 वर्षासाठी स्थानबद्ध. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची माहिती. सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत धुळे पोलिसांनी ऋतिक उर्फ निक्की अमरिकसिंग पंजाबी वय 25 याला महाराष्ट्र प्रतिबंधात्मक अनुजना अधिनियम एमपीडीए कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी नाशिक सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्ध केले आहे. 2019 पासून मोहाडी, देवपूर, आझादनगर आणि शहर पोलीस ठाण्यात निक्की पंजाबी विरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी तसेच अल्पवयीन मुलांचा वापर करून चोरी करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी वर्तनामुळे तो सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका ठरत असल्याने धुळे शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर निक्की पंजाबीला नाशिक सेंट्रल कारागृहात पाठविण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने केली. या संपूर्ण कारवाईची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी किशोर काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, धुळे. धुळे शहरातील मोहाडी तसेच धुळे शहर व इतर वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये एकूण 11 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार निक्की उर्फ ऋतिक पंजाबी याला काल माननीय जिल्हा दंडाधिकारी धुळे यांच्या आदेशान्वये 1 वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुद्ध धुळे शहरामधील एकूण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 10 गुन्हे व 1 NC असे 11 गुन्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे, ज्याच्यामध्ये मुख्यतः मालमत्तेविरुद्धचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल होते. त्याची एकूण असलेली दहशत लक्षात घेता त्याच्याविरुद्ध माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रपोजल जिल्हा दंडाधिकारी यांना सादर करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याचं काल एफपीडीचं प्रपोजल पारित झालेलं आहे आणि त्याच्यानुसार त्याला 1 वर्षाकरता पुढील नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे त्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आलेलं आहे. आमची एकंदरीतच मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध कार्यरत असणाऱ्या धुळे शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांविरुद्ध ही जी मोहीम आहे यापुढे देखील सुरू राहील आणि गुन्हेगारांवरती वचक राहील अशा पद्धतीने यापुढे देखील कारवाई होत राहील. धन्यवाद.